नमस्कार मित्रांनो, भावांनो, बहिणींनो, सगळ्यांना शुभ सकाळ. म्हणजे आता दुपार होत आली तशी बरं का. आता दिवस आहे म्हणल्यानंतर ना सकाळच म्हणाय पाहिजे, बरोबर आहे का नाही? का अजून काय म्हणते ती सांगा ह्याला. इंग्रजीत म्हणते ती वाटतं आफ्टरनून, ती 2:30च्या 2च्या मोहर म्हणते ती, पण तवर गुड मॉर्निंगच असतंय म्हणून शुभ सकाळ म्हणली बघा मी. तर झालं का तुमचं सगळ्यांचं जेवण सांगा कमेंटमध्ये. आमचं झालं जेवण. आणि त्या जेवण झालं का आपलं? आणि त्या बघा इकडे खुर्ची बसते. अगं खाटव खुर्ची मांडली बसती, यातनं पाय शिरल की. सर्व इकडं खाली बस, खुर्ची मांडून बस इथं बस. मेन म्हणजे तुम्हाला एक गोष्ट दाखवायची आहे, माझ्या जवळच आहे बघा इथं. ही काय आहे माझ्या आवडीची आहे बघा. म्हणजे आमच्यात नाही सध्या, आमच्या तिथं खाली शेजारच्या आमच्या भाऊकीतल्याच आहे त्या बरं का, त्या काकू. ह्यांनी गाडीवर गेलतं गावात, येताना त्यांच्यापाशी बघा हे असा बेळा बांधून दिलाय. बघितलं का, पिंडी बांधून दिली आहे. काय आहे सांगा बरं कमेंटमध्ये. आता ह्याचं खुडून खुडून शेंड पालं घेणार आणि लसणाची फोडणी देऊन मिरची टाकून ना चांगली झणझणीत भाजी करणार मी. कशाची भाजी आहे ओळखा तुम्ही? खाली ज्याला दिसलं असं म्हणजे कवळीच आहे ती गाजर, पण त्यांनी कसं काय दिले ते उपसून कुणा टाव का. गाजराची भाजी आहे ही, गाजर आहे ती छोटी छोटी. बहुतेक त्यांनी जनावरला घालत असणार आहे ती, काढून मेंढराला ही काय बांधलंय ती. तर कुणाला गाजराची भाजी आवडती सांगा. म्हणजे मेन म्हणजे लग्न झाल्या मी सुद्धा खात नव्हती बरं का ही भाजी. ह्या भाजीला आम्ही म्हणायचो शेळ्या खात्या त्या गवत आहे, शेळ्या खात्या त्या गवत आहे. पण एवढी जर भाजी केल्यानंतर मस्त आणि खमंग तुपाट भाजी लागते बघा, अशी खमंग गवत आहे त्याच्यात. निवडून करायचं आपण मग. ही बघन ती बघन दाखवते बघा यांटो. कवळी गाजर आहे ती. तर कुणाला गाजराची भाजी आवडती नक्की कमेंटमध्ये सांगा बरं का. ही भाजी गाजराची जेव्हा म्हणजे मी घरातच होती बरं का, मला माहीतच नाही ह्यांनी आणून इथं खाटावर ठेवलेलं. बाहेर आली तशी ही गाजराची भाजी बघितली तर माझा जीव असा फुलून आला. आता ही नीटनीटकं करायचं. संध्याकाळी गाजराची भाजी आणि बाजरीच्या भाकरी करायच्या. आता बी केली बरं का बाजरीची भाकरी, चपाती बी केली, बाजरीची भाकरी बी केली. पण संध्याकाळी बाजरीची भाकर आणि ही भाजी खायला लय मस्त लागणार. आणि बाहेर ठेवले, आता ही घरात नेऊन ठेवती, नीटनीटकं करून घेते. हे पालं ह्याचं खुडून शराव काय अशी भाजी खुडायची बघा. एव्हा ही अशी भाजी खुडायची आणि ही अशी घेऊन चरा चिरायची, बारीक करायची भाजीला. डाळ बीळ काय नाही टाकली तरी चालते बरं का या भाजीला. थोडंसं शेंगदाण्याचं कूट, मिरची आणि लसणाची फोडणी द्यायची. एक नंबरच भाजी लागते. आपल्यात काय घरी बाजरच म्हणते, गाजरं नाही ती. त्यामुळं आता मी त्यांना म्हणलं होतं आम्हाला गाजराची भाजी आवडते. त्या दिवशी आलते हे दुपारी, त्यावेळेस ह्यांच्यापाशी दिली का. ह्यांनी गेलतं येत कुणांटा वाटावर घर आहे त्यांचं. असं रस्ता जरा वाकडंच आहे, मळ्यातनं जावं लागते घरी गेलतं का वाटत गाठ पडल्यावर तिकडे रस्त्याच्या कडेच्या रानात होती कुणांटा, मला पण काय एवढं माहित नाही. आणली गाजराची भाजी बघून भारी वाटलं. अगं खुडून पालं टाकू नकोस तू इकडं. खेळायची वस्तू नाही ती, भाजी आहे या. लेकरासने काय कळत नाही, कशा संग बी खेळ करते ती. कशा संग बी म्हणजे तुम्हाला सांगायचं मेन म्हणजे त्या आणून तर ना कुंकाची एवढी डबी होती अशी, त्या डबीत पाणी वतलंय आणि खोलून शना बाहेर आणून वतलंय. म्हणजे नासादुशीचा समजा खेळ आहे. माणसानं जरा इकडं तिकडं करावा आणि लेकरांनी लगेच हे असं करावं. कालच रात्री स्वयंपाक जेवण चालू आहे त्यावर बाहेर इकडं भाकरी करत बसली मी, घरात हे असा उदामादा केलाय लेकरांनी. काय करायचं आणि काय नाही, काय बोलून चालून तर काय पुन्हा येतंय बी ती. एकदा केलेलं लक्ष तर कुठं ठेवावा. डोळ्यात तेल घालून ह्या लेकरासनी लेकरं अजून म्हणजे आणू जरा बारके बरं का, पण ही मोठी सुद्धा दिदा मोहना गुडा बापू ही सुद्धा खोड्या करते ती. खोड्या म्हणजे साध्या नाही, घेतलं तिथलं इथं आणि प्रत्येक खोलीत जत जाईल तिथं. इकडे आमच्याकडेच म्हणत नाही, त्यांच्या बी घरात नाही तिकडे तसंच करते ती. उचकून सगळं दाराच्या तोंडाला पसारा आणायचा. सगळा पसारा दाराच्या तोंडाला ती आवरायचं. पुन्हा आयांनी कामं नाही ती ना, काम काय नाही म्हणून ती काम वाढवून ठेवते ती आम्हाला. तुमच्यात बी आहे का असे छत्रपती लेकरं? हा लय लेकरं खोडपत्री आहे ती, लय म्हणजे लय. आता घरात आता हॉलमध्ये काय तर करायला गेली बघा. इथं खुर्ची दिली मी बस इथं म्हणून, तर आता घरात गेली. एक खुर्ची तिकडची बापूची आहे आणि ही आणूची आहे. आणूच्या बड्डेला स्वातीताईनं खुर्ची आणल्या होत्या. नको म्हटलं तरी आणूला घेतली का म्हणल्या, त्यांच्या बापूला मी कधी काय घेतलं नाही म्हणून त्याला खुर्ची घेऊन आल्या. बरोबर हाय, माणसाला दोन्हीकडून विचार करावा लागतोय. बरोबर आहे, त्यांचं बी एका दृष्टीनं बरोबर आहे.
एकालाच घेतलं तर त्यांच्यालाच घेते ती, आमच्याला घेत नाहीत असं म्हणायला असतंच व. जाऊ दे मरू द्या. तर तुमचं काय चाललंय जेवणात, काय काय बनवलं तुम्ही सांगा. आज भाजीला बघा म्हणजे पालकाची भाजी रानात आहे, पण ह्यांचं काय होतंय ती पालकाची भाजी खाल्ली का पोटात दुखतंय. म्हणजे मध्यंतरी थोडे दिवस खाल्ली आणि एक दिवशी त्या दिवशी पालकाची भाजी केली खाल्ली पोटात दुखायला लागलं. म्हणलं मला पालकाची भाजी खाल्ली का पोटात दुखतं, मी पालकाची भाजी खाणार नाही म्हणलं. तर मग आता ती पालकाची भाजी आहे तर ती तशीच आहे. मग आता काय करायचं कालवणाला, काय करायचं वांग बटाट, वांग्याला बी वांगे कुठं कुठं लागायला अजून बारकी बारकी आहे ती. पण बटाटा तर आणतच नाही तर एकात बी वांगे आता महिना 1.5-2 महिना झाला वांगच नाही एकात बी. तर आता भाजी कशाची करायची म्हणून मी भाजी कशाची केली असेल. मटकीची डाळ भाजून घेतली मिक्सरवरनं, आरत बोबडी अशी मिक्सर फिरवून घेतला. थोडं 2-2 त्या कणकं केलं आणि थोडंफार मिक्सर आहे म्हणलं थोडंसं पीठ होणारच. आणि लसूण सोलला, लसूण बी चिंगरून घेतला बारीक कुटून, लसणाची फोडणी दिली, तेलात लसूण टाकला, हळद मीठ चटणी टाकली आणि ती बारीक केलेली डाळ टाकली, पाणी ओतून आमटी केली, थोडं शेंगदाण्याचं कूट टाकलं. आपल्या मसाल्यामुळं आमटी करा काय करा चविष्टच लागते बरं का. भाकरीत कुस्कारून खावा म्हणलं. आता भाजीलाच काय नव्हतं, भाजीला काय नाही म्हणली तेव्हा मग मला वाटतं तिकडं जाऊन ही गाजराची भाजी घेऊन आलं काय की. मी सकाळीच म्हणली भाजीला काय नाही, नाही खरं नाही काय म्हणलं, पालकाची भाजी आहे तर तुम्ही खात नाही म्हणलं, काय करायचं काय. आणि एक मेन गोष्ट म्हणजे भाजीचाच लय प्रश्न पडतोय. भाकरी माणूस टोपल्यावर छापून ठेवेल, चपात्या लाटून ठेवेल, पण भाजी कशाची करायची ह्याचं लय कोडं मायंदाळ पडतंय. सोयाबीन आहे बरं का, पण सोयाबीन टोटर बसत्यात बरं आता पोट भरत नाही त्यांचं, त्यांना पाताळ निताळ लागतं खायला. म्हणून म्हणलं आता करावी डाळीचीच भाजून आमटी. अशी मी भिजू घालून कांदा घालून डाळ कांदा असे आमटी रबरबीत जरा केलं तर ह्याच्या आधी लय वेळा, पण अशी काय मी आमटी केलीच नव्हती भाजून. आणि मटकीची डाळ भाजून जर आमटी केली ना सांडग्याची आमटीसारखी लागते. बघू आता औंधा उन्हाळ्यात सांडगं पापड्या कुरवड्या जरा करणार आहे. मला नाही ह्या कामातनं मसाल्यातनं ह्याच्यात आता उन्हाळा लागला ना लय मसाल्याचा लोड होतोय, लय म्हणजे लय ऑर्डरी. मला ह्यांनी वरडायला ते म्हणतात तू लय घाळ पडते, जरा पटापटा मसाला कर म्हणतात, नीटनेटकं करून धरून ठेवून करती. म्हणलं आता चालूच आहे किंवा हात चालूच आहे करायला चालूच आहे, तरी बी मसाला पुरणा झाला आहे. आणि आता उन्हाळा जर लागला ना दिवसभर मसाला केलेला पुरतच नाही असंही होतंय. बघू आता जरा आई देवाला जायच्या वेळेस येणार आहे आणि त्यावेळेस नंतर थोड्या दिवसानं उन्हाळाच लागतोय. मग उन्हाळ्यात करू बी लागायला आईला बोलवती, हिथं आम्हाला बी करू लागन तुला बी घेऊन जा म्हणते. कारण कसं होतंय माहिती आहे का नाही, मला एकटीला उरकतच नाही. काय सकाळचं त्याला लवकर करावं लागतंय, लेकरं बाळ स्वयंपाक तर सोडवा येत नाही. आणि लवकर उठायचं म्हणलं ना 6च्या मोहरच उठावं लागतंय. लय लवकर पण उठून काय होतंय नंतर ना डोकं जडी, दिवसभर आळस शिरांगात असं होतंय, झोप होत नाही कंप्लीट. आणि किती जरी लवकर झोपायचं म्हणलं तर झोपूच तर 10 वाजते त्याच. त्यामुळं आणि नाही म्हणलं तर माणसाला काम किती असतंय. शेताकडं म्हणल्यानंतर जे शेताकडं आहे त्यांनाच माहिती, इथलं तिथलं. आणि ही परगाना नवऱ्यानं नाही तर घर नाही वाटलं आणि परगाना करून ठेवला. हे वरांडाच्या वरांडा हॉल खोली ही झाडूस तर लुटूस तर अर्धा पाऊण तास जातो ही झाडा लोटायला. इकडे बाहेर कचरा असला का इकडे बी लोटायचं. म्हणजे रोज अंगणातलं लोटत नाही बरं का, 4 दिवसातनं 2 दिवसातनं कचरा झाला का तेवढंच लुटून भरून काढायचं. जास्त करून कोंबड्या काय अंगणात यूज देत नाही आम्ही, कोंबड्या घाण करते त्या म्हणून. आता त्या बोक्याच्या ह्यानं तर कोंडूनच आहे त्या कोंबड्या, काय अंडी बी नाही तीन काहीच नाही त्यात सापडणं झाले ती. का रे बापू मांजराला ताणतोय, बसू दे की, मांजर हाय म्हणून घराला शोभा हाया. इथं खट खाली बसलेलं ताणून नेलं पोरानं मांजर. अहो कशी आणली भाजी बाई, मी आता कालवणाला काय नाही म्हणून आमटी केली. मित्राकडून आणली, काकूच्यातनं आणली म्हणलं की कोणतर मला हावसा काकूच्यातनं. आता भाऊ झाला चुलत भाऊ होय. बरं असू द्या, पण उपसून कशाला आणली वा, खुडून आणली असती की. आणि बारकी गाजर एवढीशी उपसले ती कशाला ग बाया, बारीक झार गाजर आहे ती अजून. मी म्हणते जनावरला घालाय चालू केलं त्यातलं बारकं निवडून दिले काय की. आणि बारीक झार गाजर खायला बायकाच नाही येळ नाही म्हणून आता काय करायचं, उपसूनच घेऊन आल्या तर. नाही म्हणलं तर पाठीभर गाजर पाठीच्या वर निघली असती गाजर. आता एवढीशी गाजर आहे ती अजून. हे काही आताशी मुळीची टकली फुगायची ते अजून गाजर. महिना 2 महिन्याभरानं चांगली आली असती खायला ही गाजर. असू दे, आणलंय आता नवऱ्यानं एवढं जाऊन गाडी घेऊन.
आता ही भाजी तर करावंच पाहिजे. आता संध्याकाळी आता ह्याचं काय आता नाही लागत. आता सगळं झालं, स्वयंपाक पाणी झालं या. आता काय ह्याला अपदत बसत ना, आता संध्याकाळी करते. तर मित्रांनो, संध्याकाळी भाजी करतीच आणि त्याची रेसिपी पण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते. आणि कोण कोण माझी मी आता ही गाजराची भाजी करणार म्हणून नावं ठेवणार आहे ती पण सांगा कमेंटमध्ये. मला नावं बिवं ठेवू नका. मी इकडे येऊन लोटवारीला येऊनच मी बाजरी ती काय गाजराची भाजी खायला शिकली या. आणि मी आधी नावं ठेवत होती, मला ही भाजी आवडायला लागली. त्यामुळे तुमच्यात जर असेल तर तुम्ही बी ट्राय करा माझ्या आजची रेसिपी बघून. तुम्हाला असं झालंय आवड